उन्हाळा आला की सगळ्यात पहिले आपल्याला आठवते की आपण वाट बघतो की आंब्यांची, बरोबर की नाही. रत्नागिरीचे हापूस आंबे, पायरी किंवा देवगडचे आंबे. तर आपल्याला मुंबईमध्ये आमरस पुरी हे आपलं सगळ्यात स्वदिष्ट असं आवडीचं हे आहे, डिश आहे. तर मुंबई कुठे कुठे मिळते आमरस पुरी, चांगली आमरस पुरी मुंबईतल्या कुठल्या कुठल्या रेस्टॉरंटला मिळते, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर चला आपण करूया आमरसपुरी रिव्ह्यू. आमरसपुरी इन मुंबई. आता मी आलोय महाराजा भोगमध्ये, जो ऑल ओव्हर इंडिया खूप फेमस ब्रँड आहे थाळीसाठी. आणि या मे महिन्याच्या दिवसात आंब्याच्या सीझनमध्ये ते थाळीमध्ये आमरस सर्व करतात, आमरस आणि पुरी. तर चला आपण महाराजा भोगचा आमरस ट्राय करूया कसा आहे. लेट्स स्टार्ट विथ महाराजा भोगचा आमरस पुरी. तो जी माझी थाळी आली आहे आणि मी आता आमरस या दोन्ही वाट्यांमध्ये भरभरून आमरस देणार आहे. थाळीमध्ये पंचपक्वान्न त्यांचे असतातच. तर आता आपल्याला आमरस ट्राय करायचा आहे कारण की सीझन स्पेशल आहे. आमरस आंबे खूपच फेमस आहे. थँक्यू. आणि ही आहे पुरी. सो मस्त पफ पुरी आणि आमरस हे आता आपण ट्राय करणार. सो पुऱ्या एवढ्या मस्त फ्लफी वाटत आहेत आणि हा गेला आमरस त्याच्यात पुरीमध्येही. आणि आमरसाची कन्सिस्टन्सी खूपच छान आहे. वेळ नाही म्हणजे हे वाट्या जसं कोकणात म्हणतात की हात राहावं तसंच आहे. आता मी आलोय आस्वादमध्ये, दादरमध्ये जे आस्वाद खूप फेमस महाराष्ट्रीयन क्युझिनचं रेस्टॉरंट आहे तिकडे मी आलोय. त्यांची आमरसपुरी ही गुढीपाडव्यापासून त्यांनी चालू केली आहे आणि ती आता मी ऑर्डर करणार आहे. तर चला आपण आस्वाद घेऊया, आस्वादच्या आमरसपुरीचा. सो माझं आमरसपुरी आलेली आहे आणि पुऱ्या एवढ्या मस्त फ्लफी दिसत आहेत. 5 पुऱ्या त्याच्याबरोबर आल्या आहेत. आणि आमरस हा म्हणजे बघू शकता तुम्ही की त्याच्यात पीसेस आहेत, म्हणजे कसला पल्पचा वगैरे नाही आहे, एकदम ॲक्च्युअल आंब्यांचा आमरस आहे. आणि चला आपण आता मग आमरस ट्राय करूया. एकदम फ्रेश आहे. म्हणजे मी बोलायला पाहिजे म्हणून नाही बोलत आहे, खूप ऑनेस्टली खरंच खूप फ्रेश आंब्यांचा आमरस आहे आणि आता याची मी मजा घेतो आहे.
कॅफे मैसूरमध्ये जे माटुंग्यामधलं फेमस साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि ही आमरसपुरी खूप आधीपासून म्हणजे ऑलमोस्ट मार्च फेब्रुवारीपासून चालू झाली आहे. तर चला आता आपण त्याचा लाभ घेऊया आमरसपुरीचा कॅफे मैसूरमध्ये. सो माझा आमरस आलेला आहे, आमरस आणि त्याच्याबरोबर 4 पुऱ्या आणि मस्त पफ पुऱ्या आहेत. तर चला आपण ट्राय करूया कसं आहे आमरस. मस्त सॉफ्ट पुऱ्या आणि स्वादिष्ट आमरस. चला याच्यावर आपण तुटून पडूया. आता मी आलो आहे तृप्ती उपहारगृहामध्ये, जे दादरमधलं खूप फेमस आणि जुनं रेस्टॉरंट आहे, जिथे महाराष्ट्रीयन क्युझिनची स्पेशालिटी खूप छान छान वेगवेगळ्या डिशेस मिळतात. तर आता आपण इकडला आमरसपुरी ट्राय करणार आहोत. आमरसपुरी आलेली आहे आणि आपण आता आमरस तृप्ती उपहारगृहामधला ट्राय करणार आहोत. हा पण आमरस चंकी आहे, म्हणजे एकदम स्मूथ नाही आहे, तर एकदम फ्रेश आंब्यांचा आमरस बनवलेला आहे. आणि आपण आता आमरस पुरी ही आमरसामध्ये डुबवून एकदम सॉफ्ट पुऱ्या आणि स्वादिष्ट आमरस. हे मे महिन्यातलं सगळ्यात उत्तम जेवण आहे असं मला वाटतं. तुम्हाला पण वाटत असेलच हे.